आहे मित्रांनो, तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण रो फिशिंग करणार आहोत. तर बऱ्याच दिवसानंतर आपण रो फिशिंग करणार आहोत. 125 आणि 105 MM जाळ्याने आपण मासेमारी, राऊची मासेमारी करणार आहोत. आपण जवळपास 10 ते 12 किलो राहू पकडला आहे. तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, खाली एक मासा आहे, तर बघूया कोणता आहे. तर तो खूपच वरतोय बघा मित्रांनो. ओ माय गॉड मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही, हा आपला रो मासा आहे. हो खतरनाक मित्रांनो, बघू शकता. हा बघा रो मासा आपला. मित्रांनो आता बाहेर काढून घेतलेला आहे मी, बघू शकता. आता फक्त आपल्या बॅगमध्ये टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो समोर एक मासा, तर बघूया कोणता आहे. तर हा बघा रो मासा आहे आपला. हा बघा मित्रांनो, क्लीन खतरनाक पोझिशन स्वतःची करून घेतलेला आहे, बघू शकता. बघू शकता आपला रो मासा आपण काढून घेतलेला आहे. मित्रांनो त्यासमोर आणखी एक मासा, तर बघूया कोणता आहे. बघू शकता आणखी एक मासा मित्रांनो. हा आपला तिसरा मासा आहे मित्रांनो. बघू शकता खतरनाक मित्रांनो. खाली आहे ना खूपच जाळे खूपच अडकलेलं आहे. चला त्याला काढून घेऊया आता. बघू शकता मित्रांनो, हे आपली लाल परी मित्रांनो, बघू शकता. हे बघा लाल परी मित्रांनो, आपण ऑलमोस्ट काढून घेतलेली बाहेर, बघू शकता. थोडीशी बाकी आहे, तर ती पण आता बॅगमध्ये टाकून काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपण ऑलमोस्ट काढून घेतलेलीच आहे. ते पहा. चला तर मित्रांनो समोर बघूया आता. मित्रांनो आणखीन एक राहू मासा आलाय, बघूया त्याला. ओ माय गॉड, बघू शकता. हा बघा आपला राहू मासा. चला तर याला काढून घेऊया आता. बघू शकता आपण मासा काढून घेतलेला बाहेर. बघा आपला राहू मासा. मित्रांनो समोर आणखी एक मासा आहे, तर बघूया कोणता आहे. तर खूपच वरत किती वेळाचा. तर आता बघूया कोणता आहे. तर हो मित्रांनो, बघू शकता. हा बघा रोहू मासा पाहिला मित्रांनो. चला तर काढून घेऊया आता. 4 नंबरचा आपला 5 नंबरचा रोहू मासा आहे मित्रांनो आपला. बघू शकता कसल्या उड्या मारतोय. तर हे पहा मित्रांनो, पूर्णपणे जाळं बाहेर काढून घेतलेलं आहे आणि टाकून ते बॅगमध्ये आपल्या. हे बघा समोर आणखीन जाळं बाकी आहेत, तर ते पण चेक करूया. मसाला बघू शकता तुम्ही. ती हे बघा खूपच मोठा आहे, जवळपास अर्धा किलोचा असायला पाहिजे. तर बघू याला काढून घेऊया आता. मित्रांनो अशी चिलाप मासा काढणं खूप हार्ड असते. याला जे डोक्यावर मारण्याला लागते तेव्हा हा मासा काढू देतोय. तर आपल्याकडं तर ठोकाण्यासाठी काही अवेलेबल नाही आहे, तर त्याला असंच आपण काढण्याचा प्रयत्न करूया हळूहळू. त्याला काढूयात त्याला. बघा किती हावड्या मारतोय. तर मित्रांनो ऑलरेडी मी काढून घेतलेलाच आहे मासा. तर बघू शकताय. हा बघा आपला चिलापी मासा काढून घेतला आहे. टाकून देऊ बॅगमध्ये आपल्या. तर मित्रांनो समोर एक आणखीन एक रोहू मासा वाटतोय, तर बघूया त्याला आता. या साईडला आहे. कुठे गेला? समोर आहे मित्रांनो.
इथं गेला की मित्रांनो काय मिळत आगत नाही, खूप होता. मित्रांनो इथे आहे. तर आता मी ओढतलो होता त्याला, बघू शकताय तुम्ही. हा बघा आपला रोहू मासा. हो तर याला काढून घेऊ मित्रांनो आता. हा पहा मित्रांनो आपला रोहू मासा. खतरनाक साईज आहे मित्रांनो. ओ नॉट बॅड कंट्रोल. बघू शकता मित्रांनो आपली जाळी आहेत 5 बोटी, जी 100 mm आहे आणि त्यामध्ये हा 114 mm चा रोहू गुंतलेला आहे. मित्रांनो ऑलमोस्ट काढून घेतलेलंच आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा चला टाकून देऊ बॅगमध्ये याला. हे बघा मित्रांनो थोडंसं काय बाकी होता, हे बघा काढून घेतलेलं आहे पूर्णपणे बाहेर. आणि समोर पाऊस जाळे आणखीन आहेत. तर मित्रांनो खाली आणखीन मासा वाटतो, तर बघूया. या साईडला आहे, हे बघू शकता मित्रांनो. थोडं हलका दिसत असेल. ओ माय गॉड मित्रांनो बघू शकता रोपीस आहे, पण बघू शकता तुम्ही मारून लावलेला आहे. हा तर आपला काही कामाचं नाही. चला त्याला काढून आता दूध फेकून देऊया. हे बघू शकताय. चला याला काढून घेऊया आता. तर मित्रांनो बघू शकता काढून घेतलेलं बाहेर मी. हा आपला मासा आहे, बघू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हे जाळे संपलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.